हाय. हे बघा, आता वाजलेले होते 3 होते आणि माझी एक झोप झाली होती आणि मला डुबू पाडण्यामध्ये इथे झोप लागली. आमचे सर्व कामं झाले होते, पण ड्युटीवर गेले होते. आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी डुबूचा 5 मंथचा आणि गुढीपाडव्याचं फोटोशूट करणार आहे म्हणून. तर ते मी करणार आहे, तर त्याचीच मी तयारी करत होते आणि त्याचीच माझी तयारी चालू आहे. तर कसा वाटते व्हिडिओ, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि मी माझ्या डुबूचं गुढीपाडव्याचं आणि 5 मंथचं डेकोरेशन कसं केलं ते पण बघा. आणि थोडा आवाज येत असेल तर फॅन चालू आहे हे बघा, कारण डुबू झोपला होता आणि माझी पण एक झोप झाली. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल, तर म्हणून फॅनचा आवाज येत आहे. मी चाय वगैरे घेतला आणि व्हिडिओ काढायला घेतला. तर बघा मी कसा डुबूचं फोटोशूट करते. तर आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण याच्या पुढं पण आपले छान छान व्हिडिओ येणार आहे. कॉमेडी व्हिडिओ, रील्स व्हिडिओ आणि ब्लॉग, मिनी ब्लॉग असे सर्व व्हिडिओ आपले येणार आहे. तर आपल्या चॅनल लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर हे बघा, त्याच्यानंतर डुगू पण उठला होता आणि आमचा पण चाय वगैरे सगळं झालं होतं. मग अशीच सांगितलं होतं मी. आणि आता डुगू पण झोपेतून उठला होता, तो पण छान खेळत होता. तर बघा, ज्या रूममध्ये मला डुगूचं फोटोशूट करायचं होतं ती रूम म्हणजे मागची रूम, ज्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी होळीचं डेकोरेशन केलं होतं, तीच ती घराची खोली. तर तिथे मी माझ्या डुगूचं फोटोशूट करणार होते, कारण तिथे फोटो छान निघते आणि उजेड दिसते तर छान फोटो निघते. मागच्या हॉलमध्ये केलं तर तिथं अंधार आहे, तिथं फोटो छान निघत नाही. म्हणून मग मी इथेच करते. अगोदर मी हॉलमध्ये केलं होतं 1-2 महिन्याचं आली तेव्हा. 1 महिन्याचं तिथंच केलं होतं हॉलमध्ये, पण तिथं फोटो काही छान आले नाही, काळे आले होते. म्हणून मग इथे मी करते. इथे फोटो छान येते, पण हवा लागते, पण फोटो छान येते. तर कारण समोर दरवाजा आहे बाल्कनीचा. तर हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी जे सतरंजी हातरली होती होळीचं डेकोरेशन करायला, तीच सतरंजी आणि तोच पीस टाकून घेतला होता, शर्टचा पीस. माझी जाऊ म्हणतो ती, कारण मागचं जेव्हा मी होळीचं डेकोरेशन केलं तेव्हा ती नव्हती, तिला माहीत नाही मी हा पीस केला म्हणून. पीस मी असा म्हणजे ह्या कामासाठी वापरला म्हणून. तर ती म्हणतो ती एवढा चांगला पीस आणि एवढा महाग पीस तू एवढा खराब केला. बाद मी म्हटलं जाऊ दे, का करायचा आहे पिसाचा. आणि तसं पण एकच डाव होते, आपण काय बार ते तसं करणार आहे. म्हणून मी हा एक पीस परमनंट करून घेतला. आता जोपर्यंत डुगूचे मी कंप्लीट मंथ करीन तोपर्यंत हाच पीस मला कामामध्ये येईल. तर होळीचं पण याच्यावरच केलं होतं. तर समोरच्या साईडनं याच्यावरती कलरचं उमटून होतं, कारण मी हॅपी होळी लिहिलं होतं कलरनी, तर त्याच्यावरती ते कलरचं उमटून होतं. म्हणून मग मी त्याला उलटा करून टाकला आणि दुप्पट करून त्याला सतरंजीवरती टाकून घेतला. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल डुगू कसा खेळत होता आणि चटईच्या समोर येत होता. तर माझ्या जाऊला म्हटलं डुगूला सांभाळून घे, म्हणजे त्याला रडवू पण नको आणि छान खेळू पण दे, कारण तो रडला तर मग फोटो छान येईल नाही आणि ते चांगलं वाटत नाही. तो मग आज खूप चिडचिड पण करत होता, काय झालं होतं त्याला माहीत नाही. कोण्या दिवशी असाच चिडचिड करते तो. तर तसंच त्याचं चालू होतं. आणि बघा, इथे मी रांगोळीने लिहून घेणार होती काहीतरी. तर तिथे मी रांगोळीने काय लिहिणार होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्याला समजलं त्यांना समजलं, ज्याला नाही समजलं त्यांनी पुढचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सर्वच दिसेल तुम्हाला. आणि ज्याला समजलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मी तिथं रांगोळीने काय लिहून घेतलं तर. बघा, अशा याने पूर्ण 2-3 कलरच्या रांगोळीने मी लिहिलं होतं. आणि ते बघा, पाय दिसत असेल तुम्हाला, मी त्यांना त्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही पण त्या दिसत असेल थोड्या. तर त्यांना मी पाठवलं होतं झाडाची पानं आणण्यासाठी, पण त्या भलत्याच झाडाची पानं घेऊन आले होते आणि मला भलत्याच झाडाचे पाहिजे होते. आता ते तुम्हाला समजेलच, कारण मी सांगितलं गुढीपाडव्याचं आणि 5 मंथचं डेकोरेशन एखादंच करत आहे. तर गुढीपाडव्याला गुढीवर चढवण्यासाठी कशाची पान लागते पण तुम्हाला माहीतच आहे, ते मी काही व्हिडिओमध्ये सांगत नाही. तर तेच पानं आम्हाला इथे भेटले नाही, कारण आम्ही जिथे राहतो तिथे ते झाडच नव्हतं. म्हणून ते पानं आम्हाला भेटणार, कारण ते झाड भरपूर दूर होता. त्या मुली काही आणून देणार नव्हत्या आणि मी काही त्यांना पाठवू शकत नव्हती, म्हणून मी काही त्याला पाठवलं नाही. त्यांनी भलतेच पानं घेऊन आले, राहू द्या म्हटलं बसा. त्याच्यानंतर छान त्या डुगूला घ्यायला करत होत्या. मी म्हटलं आज राहू द्या, त्याला लढवू नका, कारण तो लढला तर फोटो छान येईल नाही. म्हणून मग त्या बसल्या त्याच्याजवळ, त्याला खेळवत पण होत्या आणि माझ्याकडे बघत पण होत्या. आणि तिची बहीण सारखी कॅमेराकडे बघत होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायलाच समोर. ते म्हणत होती की व्हिडिओ चालू आहे आणि ती मोबाईलला हलवत होती. मी म्हटलं मोबाईलला हलवू नको, राहू दे जसा आहे तसा. तर बघा, हे इथं माझं लिहिणं कंप्लीट झालं होतं
आणि ते रांगोळी पण भरपूर दिवसापासून होती, कारण दिवाळी माझी इथं झालीच नव्हती. डुग्गू झाला होता तर माझी दिवाळी इथं झालीच नव्हती. तर माझ्या जाऊने पण कलर वगैरे असं काहीच घेतलं नव्हतं. तिने जे माझे जुने कलर आहेत त्याच्यामध्येच तिने आपलं काम चालवलं होतं. तसंच आता माझं चालू होतं. जुन्या कलरमध्ये हे कलर बरोबर काही हातातून घसरत नव्हते, कारण असे वेगळेच झाले होते बुरकेल म्हणून बरोबर होत नाही. म्हणून थोडा टाईम लागला लिहायला. त्याच्यानंतर मी लिहून घेतलं तिथे. आणि त्याच्यानंतर ब्लाऊजच्या पिसायचं मी असं घर बनवलं होतं, जसं आपल्याला यूट्यूबवरती वगैरे दाखवत तिथूनच पाहून मी बनवलं. काही आपल्या मतानं मी बनवलं नाही. तर ती यूट्यूबवरती पाहूनच मी असं डेकोरेशन बनवून घेतलं होती. आणि आता इथे आमच्याजवळ काही अशी गुढी उभारण्यासाठी काडी वगैरे नव्हती, तर माझ्याकडे बासुरी होती, त्याच्यावरतीच मी गुढी उभारली होती. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशी गुढी उभारली, कसं आणि खरंच खूप भयंकर अशी उष्णता आणि ऊन तापून राहिली की बिना पंख्याने आणि बिना कूलरनं राहायचं मनच करत नाही. आम्ही तर अजून कूलर चालूच केलं नाही. चालूच करायचं आहे, पण आम्ही पंख्याशिवाय राहत नाही. पण इथे आता आम्ही पंखा नव्हता लावला, कारण इथे पंखा लावला असता तिथं पूर्ण उडवार झालं असतं, रांगोळी वगैरे सगळं उडलं असतं, म्हणून काही पंखा लावला नाही. पण खरंच खूप चिडचिडपणा होते. आणि हे बघा, असं मी काहीसं सामान आणलं होतं, धोती, फुलांचे हार, असे झिलमिल ते आणले होते, जे गणपतीच्या डेकोरेशनला राहते. त्या ज्या मुली दिसत आहेत त्यांच्याच घरचं होते, काही माझ्या घरचं नव्हतं, त्यांनीच दिलं होतं. फक्त हे ब्लाऊज पीस आणि बासुरी माझी होती. तर बघा, असं मी घर बनवलं होतं आणि त्याच्यावरती बासुरी ठेवून मी गुढी उभारणार होती आणि गडव्याला छान सजवलं होतं. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये सर्वच मी टाकलं आहे आणि लास्टमध्ये असे काहीसे डुग्गूचे फोटो काढले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.